ठरलं तर मग मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये एक जबरदस्त ट्विस्ट आपण पाहणार आहोत। सायलीच्या गाठोड्याचं सत्य ज्यावेळी प्रतिमाने रविराजांच्या समोर उलगडलेलं असतं त्याच वेळेस सायलीचं गाठोडं चोरणाऱ्या प्रियाला रविराजांनी रंगेहात पकडलेलं असतं आणि ती त्यांची तन्वी नाहीये या सत्याचा त्यांच्या समोरच खुलासा झालेला असतो। परंतु ज्यावेळी रविराज सुभेदारांच्या घरी हेच सत्य सांगण्यासाठी निघालेले असतात त्याच वेळेस प्रिया व नागराजने महिपतची साथ घेऊन रविराजांचा पुन्हा ॲक्सिडेंट घडवलेला असतो। आता त्याच्या पुढे नक्की काय घडणार, रविराज सायलीपर्यंत हे सत्य कसे पोहोचवणार की तीच त्यांची खरी मुलगी आहे आणि सायली अर्जुनच्या मदतीने खोटारड्या प्रियाचा सर्वांच्या समोर पर्दाफाश कशी करेल ते आपण या व्हिडिओत पाहणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। आपण पाहिलं होतं की प्रतिमाने रविराजांच्या समोर प्रियाकडे 2 गाठोडी असल्याच्या सत्याचा खुलासा केलेला असतो। नक्कीच काय सत्य आहे ते जाणून घेण्यासाठी ज्यावेळी रविराज प्रियाच्या रूममध्ये गेलेले असतात त्याच वेळेस रविराजांना सायलीचं गाठोडं तिथं भेटलेलं असतं आणि त्या गाठोड्यातील पुराव्याने सायलीच त्यांची खरी मुलगी आहे या सत्याचा त्यांच्यासमोर उलगडा झालेला असतो व त्याचबरोबर खोटारड्या प्रियाचा पर्दाफाश देखील। जे काही घडत असतं ते सगळं नागराजच्या समोर घडलेलं असतं आणि रविराजांना सायलीच त्यांची मुलगी असल्याचं सत्यही समजलेलं असतं। म्हणूनच रविराजांनी पोलिसांना फोन करून रविराज तडकपणे सुभेदारांच्या घरी जायला निघालेले असतात, कारण पुरावे त्यांच्या हाती असतात आणि त्याचबरोबर सायली त्यांची खरी मुलगी आहे हे सत्य समजतात रविराजांना राहवत नाही आणि म्हणूनच ते सुभेदारांकडे निघालेले असतात। परंतु तोचपर्यंत इकडे नागराज आणि प्रियाची घाबरगुंडी उडालेली असते। दोघेही प्रचंड घाबरून गेलेले असतात आणि पुढे नक्की काय करायचं हे दोघांनाही कळत नसतं। त्याच वेळेस प्रिया टोकाचं पाऊल उचलते आणि महिपतला फोन करून त्यांच्या गुंडांना रविराजांचा ॲक्सिडेंट करायला सांगते। प्रियाने महिपतला धमकी दिलेली असते की तिने त्यांच्या विरोधात जी काही व्हिडिओ बनवली आहे ती सोशल मीडियावरती लीक करेन आणि त्यानंतर आपोआपच महिपत शिकरे व साक्षी दोघेही जेलमध्ये अडकतील। त्यात नागराज देखील सामील होता हे सत्यही सर्वांच्या नजरेस पडेल आणि तिथेच आता महिपत, साक्षी, नागराज प्रियाला घाबरलेले असतात। म्हणूनच महिपतने त्याची गुंड पाठवून रविराजांचा हायवेच्या ठिकाणीच ॲक्सिडेंट घडवलेला असतो। रविराजांना गंभीर दुखापतही झालेली असते आणि रविराज तिथेच बेशुद्ध पडलेले असतात। प्रिया व नागराज दोघेही इकडे याच संधीची वाट पाहत असतात की कधी एकदा त्यांना फोन येतोय आणि रविराज गेल्याची बातमी मिळते आहे। परंतु इतक्यातच प्रतिमा तिथे येते। प्रतिमा नागराज, प्रिया दोघांनाही विचारते की तुम्ही रविराजांना पाहिलेत का? म्हणजे रविराज इकडे तुझ्याकडेच यायला निघाले होते तन्वी, ते इथे नाही आहेत का? तेव्हा प्रिया म्हणते की हो आई, बाबा माझ्याकडे आले होते परंतु त्यांनी मला सांगितलं की त्यांचं काहीतरी महत्त्वाचं काम आहे आणि ते निघाले। त्यांनी कोणाला तरी पोलिसांना वगैरे फोन केला होता, म्हणजे मला कळलं नाही का कशासाठी केला होता, परंतु त्याचनंतर बाबा घरातून निघाले। कुठे जात आहेत, कशासाठी जात आहेत काहीच नाही सांगितलं त्यांनी। प्रियाने चक्क रविराजांचा ॲक्सिडेंट घडवून त्यांना कायमचा संपवण्याचा प्रयत्न केलेला असतो आणि त्याचबरोबर प्रतिमाला खोटंही सांगितलेलं असतं। प्रतिमा खूपच घाबरते, काय करावं तिला सुचेनासं होतं। नागराज तिथे प्रतिमाला धीर देतो की हे बघा वहिनी, तुम्ही अजिबात घाबरू नका, दादा कुठे गेला आहे ते मी फोन करतो। नाही म्हणजे दादा मला असं म्हणाला होता की तो सुभेदारांकडे जाणार आहे आणि त्यांनी पोलिसांनाही फोन केला होता। नक्की काय कारण आहे मला देखील माहीत नाही आहे, परंतु आपण अर्जुनला फोन करून विचारूया की दादा तिथे आला आहे का, तुम्ही अशी काळजी करू नका। तेव्हा रविराजांसाठी प्रतिमा देवाकडे प्रार्थना करते की रविराज इतक्या उशिरा रात्रीच्या वेळेस घराबाहेर पडले आहेत, त्यातून पोलिसांचे काहीतरी प्रकरण आहे हे देखील तिला समजलेलं असतं आणि दुसरी गोष्ट म्हणजे ते सुभेदारांकडे निघालेत का कशासाठी काहीच माहिती नसतं आणि प्रतिमा देखील रविराजांची काळजी करायला लागते। तर तोचपर्यंत इकडे सुभेदारांच्या घरी पोलीस पोहोचलेले असतात। ज्यावेळी पोलीस सुभेदारांची भेट घेतात तेव्हा अर्जुन, प्रताप, अश्विन घरातील सर्वांनाच मोठा धक्का बसतो। प्रताप तिथे इन्स्पेक्टरला विचारतो की तुम्ही इथे कसे काय? प्रताप अर्जुनला बोलावतो आणि विचारतो की अर्जुन, अरे मधुभाऊंच्या केसमध्ये काही चढ उतार आहे का?
मग पोलीस इथे कशासाठी आले आहेत? अर्जुन खालती येतो आणि म्हणतो की नाही डॅड, असं काहीच नाही आहे. तो देखील इन्स्पेक्टर शिंदेना विचारतो की तुम्ही अचानकपणे इथे कसे काय आलात? तेव्हा इन्स्पेक्टर शिंदे खुलासा करतात की रविराज सरांनी आम्हाला फोन करून इथे येण्यासाठी सांगितलं होतं. घरातील सर्वांनाच मोठा धक्का बसतो. अर्जुनही विचार करतो की सिनियरने, परंतु सिनियरने इथे येण्यासाठीच का सांगितलं? नाही म्हणजे तुम्हाला काही तो म्हणाला होता का की कशा संदर्भात बोलायचं आहे वगैरे? तेव्हा इन्स्पेक्टर शिंदे सांगतात की नाही, खरं तर रविराज सरांनी असं मला काहीच नाही सांगितलं. तेव्हा तिथे पूर्णाची अर्जुनला म्हणते की हे बघ अर्जुन, लगेचच रविराजांना फोन कर आणि नक्की विचार की काय झालं आहे. माझ्या ना आता जीव खूप जास्त घाबरतोय. तेव्हा कल्पना, सायली दोघेही पूर्णाईंना धीर देतात की तुम्ही अजिबात काळजी करू नका. रविराजांचं काहीतरी महत्त्वाचं काम असेल. घरातील सर्वच जण खूप टेन्शनमध्ये असतात. अर्जुन रविराजांना फोन ट्राय करतो, परंतु रविराजांचा फोन आता लागतच नसतो. अर्जुन तिथे इन्स्पेक्टरला सांगतो की फोन लागत नाही आहे सिनियरचा. पूर्णाची हात जोडत देवाकडे प्रार्थना करते की सगळं काही चांगलंच असू देत. घरात कोणाला काहीच कळत नसतं की रविराजांनी पोलिसांना बोलावलं आहे. सुभेदारांच्या घरी म्हणजेच इकडे ते यायला निघाले आहेत. रविराज अजून पोहोचलेली नाही आहेत. आता त्यांचा फोनही बंद लागतोय. नक्की काय झालं असावं याचा सर्वच जण विचार करत असतानाच नागराजचा अर्जुनला फोन येतो. नागराज विचारतो की अर्जुन, दादा तिथे पोहोचला आहे का? तेव्हा अर्जुन धक्क्यानेच सांगतो की नाही, परंतु काही झालं आहे का काका? सिनियर इकडे यायला निघाला होता, इन्स्पेक्टरही इथे पोहोचले आहेत, काहीच कळेन असं झालंय. तेव्हा नागराज म्हणतो की आम्हाला देखील माहीत नाही आहे. त्यानंतर प्रतिमा तिथे नागराजच्या हातून फोन घेते आणि ती अर्जुनला म्हणते की अर्जुन, अरे बाळा बघ ना काय झालं आहे ते. रविराजांचा फोनही लागत नाही आहे. आम्ही खूपदा प्रयत्न केले. रविराज येथून रागाने निघालेत असं तन्वी सांगत होती. काय झालंय तेही कोणालाच माहीत नाही आहे. अचानकपणे त्यांनी पोलिसांना फोन केला आणि तुमच्या इकडे यायला सांगितलं. तेव्हा अर्जुन सांगतो की हो प्रतिमा त्या, तू काळजी करू नकोस. हे बघ पोलीस इथे पोहोचलेत, परंतु सिनियर का आला नाही हेही मला कळत नाही आहे. परंतु तू या सिच्युएशनमध्ये स्वतःला सांभाळ. तू फक्त शांत राहा. सिनियरला घरी मी घेऊन येईल. त्याचनंतर अर्जुन नागराजला फोन द्यायला सांगतो. तो नागराजला सांगतो की काका तुम्ही एक काम करा, तुम्ही ना प्रतिमा आत्यासोबतच राहा. कसं आहे की सुमन काकी देखील तिथे नाही आहेत. तुम्ही म्हणाला होतात ना, म्हणजे प्रतिमा आत्या म्हणाली होती की सुमन काकी त्यांच्या भावाकडे गेले आहेत, त्यामुळे मला तिची काळजी वाटते आहे. तुम्ही आत्यासोबतच राहा. तेव्हा नागराज म्हणतो की हो हो, मी प्रतिमा वहिनींसोबत आहे, परंतु अर्जुन दादाचा काही पत्ता मिळाला तर नक्की सांग बरं का. तेव्हा अर्जुन म्हणतो की हो. अर्जुन तिथे पोलिसांना सांगतो की सिनियरचा काहीच पत्ता नाही आहे. आपण एक काम करूया, सिनियरचं लास्ट लोकेशन चेक करूया, त्यानंतर आपल्याला समजेल की सिनियर नक्की कुठे गेला आहे. पूर्णाची खूप रडत असते. तेव्हा प्रताप, अर्जुन, सायली, कल्पना तिला समजावतात की रविराजांना काही होणार नाही आहे. हे बघा पूर्णाई, उगाच तुम्ही वाईट विचार करू नका. सायली पूर्णाजींना समजावते की आपण देवी आईकडे प्रार्थना करूयात आणि मला खात्री आहे की आपले रविराज काका सुखरूप असतील, ते कोणत्याही संकटात अडकलेले नसतील पूर्णाजी. तेव्हा अर्जुन पोलिसांच्या मदतीने रविराजांचं लास्ट लोकेशन चेक करतो आणि त्याचवेळी अर्जुनला एक सत्य समजतं की रविराजांचं लास्ट लोकेशन हायवेचं आहे. अर्जुन तिथे प्रतापला फोन करून सांगतो की दादा, सिनियरचं लास्ट लोकेशन MG रोडच्या हायवेचं दाखवतंय. मी आणि पोलीस आम्ही जाऊन चेक करणार आहोत. तोपर्यंत तुम्ही पूर्णाजीला सांगा की सिनियर सुखरूप आहे, नाहीतर उगाच ती काळजी करत बसेल. तेव्हा प्रताप म्हणतो की हो अर्जुन. आणि ती बातमी ज्यावेळी रविराज सुखरूप आहेत हे पूर्णाजीला कळतं, तेव्हा ती जराशी नॉर्मल होते. परंतु ज्यावेळी पोलीस व अर्जुन त्यांच्या साथीने हायवेला पोहोचलेले असतात, त्याच वेळेस समोर एक खूप मोठा ॲक्सिडेंट घडलेला असतो. काही लोक तिथे जमलेले असतात आणि तिथेच पोलीस ऐनवेळी पोहोचलेले असतात. पोलीस जाऊन ज्यावेळी चेक करतात तेव्हा अर्जुनला मोठा धक्काच बसतो, कारण रविराजांची गाडी त्याने ओळखलेली असते. अर्जुन तिथे इन्स्पेक्टरला सांगतो की ही तर सिनियरची गाडी आहे. अर्जुन खूपच घाबरून जातो. तो पोलिसांना म्हणतो की म्हणजे इथे सिनियरचा ॲक्सिडेंट वगैरे झालेला नाही आहे ना. अर्जुन घाबरलेला असतो. इन्स्पेक्टर शिंदे अर्जुनला शांत राहायला सांगतात. त्याचनंतर ज्यावेळी इन्स्पेक्टर शिंदे खालती जातात त्यावेळेस चेक करतात की रविराजांना थोडीशी गंभीर दुखापत झालेली असते आणि रविराज बेशुद्ध असतात.
तर पोलिसांच्या मदतीने अर्जुन पटकन त्यांना हॉस्पिटलमध्ये घेऊन जातो. हॉस्पिटलमध्ये घेऊन गेल्यानंतर डॉक्टर सर्वच जण तिथे आता उपचाराला सुरुवात करतात. अर्जुन खूपच रडायला लागतो. सिनियरला अचानकपणे काय झालं असावं? सिनियरने पोलिसांना इकडे का बोलवलं होतं? नक्की त्याला काय सांगायचं होतं? असे अनेक प्रश्न अर्जुनला पडलेले असतात. त्याचनंतर अर्जुन हा सुभेदारांकडे फोन करतो. तो प्रतापला सांगतो की डॅड, मी मगाशी माहिती दिली होती. सिनियरला काही झालं नसावं असं मला वाटत होतं. प्रताप घाबरतो आणि विचारतो की अर्जुन, नक्की काय झालंय? तुझ्या रडण्याचा आवाज येतो आहे. घरातील सर्वांना मोठा धक्काच बसतो. तर कल्पना तिथे विचारते की अहो सांगा ना, नक्की काय झालंय? तेव्हा प्रतापने विचारल्यानंतर अर्जुन सांगतो की डॅड, MG रोडच्या हायवेवरती सिनियरचा ॲक्सिडेंट झाला आहे. तो बेशुद्ध आहे. मी आणि इन्स्पेक्टरनी त्याला हॉस्पिटलमध्ये आणलं आहे. त्याच्यावरती ट्रीटमेंटला सुरुवातही झाली आहे. तुम्ही प्लीज इथे हॉस्पिटलमध्ये येता का? तेव्हा प्रतापला मोठा धक्काच बसतो. कल्पना तिथे घाबरतच विचारते की अहो तुम्ही काही बोलत का नाही आहात? सांगा ना, नक्की काय झालं आहे? अर्जुन काय म्हणत होता? प्रतापला देखील खूपच वाईट वाटत असतं. त्याच्या डोळ्यातून अश्रू व्हायला लागतात. प्रताप तिथे खुलासा करतो की पुन्हाही रविराजचा खूप मोठा ॲक्सिडेंट झाला आहे. अर्जुन वेळेवरती त्याला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलेत. तेव्हा पुन्हाही ना मोठा धक्काच बसतो. सर्वांच्या पायाखालची जमीन हादरलेली असते. सायली तिथे विचारते की काय, परंतु असं अचानकपणे कसं काय झालं? रविराज काका तर इकडे यायला निघाले होते ना, मग ॲक्सिडेंट? तेव्हा तिथे प्रताप सांगतो की याबद्दल मला काहीच माहिती नाही आहे सायली. आपण हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतरच आपल्याला समजेल. पूर्णाचीची तब्येत काही ठीक नसते. त्यामुळे अस्मिता त्याचबरोबर विमल दोघेही पुन्हाहीसोबत थांबलेले असतात. तर कल्पना, सायली, प्रताप, अश्विन चौघेही आता हॉस्पिटलमध्ये धाव घेतात. तर तोचपर्यंत अर्जुनने नागराजला फोन केलेला असतो. खरं तर प्रिया, नागराज या क्षणांचीच वाट पाहत असतात की कधी एकदा त्यांना बातमी मिळते रविराज कायमचं संपल्याचे. अर्जुनचा नागराजला फोन येतो. अर्जुन तिथे नागराजला सांगतो की काका, एक खूप वाईट बातमी आहे. म्हणजेच सिनियरचा त्या MG रोडच्या हायवेवरती ॲक्सिडेंट झाला आहे. तेव्हा नागराज धक्का बसल्याचं नाटक करतो आणि विचारतो की काय, परंतु हे सगळं अचानकपणे कसं झालं आणि दादा तिथे काय करत होता? तेव्हा प्रतिमा खूपच घाबरते आणि विचारते की काय झालं आहे? नागराज भाऊजी सांगा ना. तेव्हा अर्जुन म्हणतो की मलाही माहीत नाही आहे. सिनियरवरती डॉक्टर उपचार करतायत. मी डॅडला देखील बोलावून घेतलं आहे. तुम्ही प्रतिमा त्यासोबत इकडे येऊ शकता का? तेव्हा नागराज म्हणतो की अरे, मी आणि तन्वी आम्ही प्रतिमा वहिनीला घेऊन तिथे पोहोचतोच आहोत. तेव्हा प्रतिमा घाबरते आणि विचारते की सांगा ना नागराज भाऊजी, काय झालंय? तेव्हा नागराज तिथे म्हणायला लागतो की वहिनी, दादाचा ॲक्सिडेंट झाला आहे आणि त्याच्यावरती उपचार सुरू आहेत. अर्जुनचा आत्ताच फोन आला होता. प्रिया त्याचबरोबर प्रतिमा दोघे आता रडायला लागतात. परंतु प्रियाची ती नाटकं असतात, कारण ऑलरेडी ॲक्सिडेंट तर तिनेच घडवलेला असतो. प्रतिमा खूपच घाबरलेली असते. नागराज तिथे म्हणतो की आपल्याला हॉस्पिटलमध्ये जावं लागेल. तन्वी प्लीज स्वतःला सांभाळ. हे बघ, तू असं धीर खचू नकोस. प्रतिमा वहिनी प्लीज, तुम्ही देखील असं धीर खचू नका. आपल्या दादाला काही होणार नाही आहे. तो सुखरूपच बाहेर पडेल या संकटातून. नागराज तिथे प्रतिमाला धीर देण्याची नाटकं करायला लागतो. तेव्हा प्रतिमा खूप खंबीर होते आणि ती म्हणते की रविराजांचा काही होणार नाही आहे. देवी आई त्यांच्या पाठीशी आहे. आणि त्यानंतर प्रतिमा, प्रिया, नागराज तिघेही हॉस्पिटलकडे धाव घेतात. ज्यावेळी प्रतिमा, प्रिया हॉस्पिटलमध्ये आलेले असतात, प्रतिमा ऑपरेशन थिएटरमध्ये आतमध्ये जाण्याचा निश्चय करते. परंतु तिथे आता घरातील सर्वच जण तिला अडवत असतात. प्रतिमा कोणालाही आवरत नसते. ती खूप रडत असते रविराजांसाठी. तेव्हा अर्जुन, कल्पना, सायली तिथे प्रतिमाला समजावत असतात. सायली प्रतिमाला म्हणते की प्रतिमा, त्या तुमचा देवी आईवरती विश्वास आहे ना? तिच्याकडे प्रार्थना करा की रविराज काकांना काहीच नाही होणार आहे. विश्वास ठेवा आणि असं धीर खचून जाऊ नका प्रतिमा त्या. आम्ही सगळेच जण तुमच्यासोबत आहोत ना. आणि देव कधीच चांगल्यासोबत वाईट नाही घडवत. आपण दोघे मिळून रविराज काकांसाठी दिव्याईकडे प्रार्थना करूयात. असं ज्यावेळी सायली प्रतिमाला हिंमत देते, तिला धीर खचू देत नाही, खंबीरपणाने उभं राहायला सांगते त्या संकटात, त्याच वेळेस प्रतिमा देखील सायलीच्या साथीने देव्याईकडे प्रार्थना करत असतात. काही वेळानंतर डॉक्टर बाहेर आलेले असतात आणि ते आनंदाची बातमीच देतात की रविराज सध्या तरी बरे आहेत. त्यांच्यावरचा धोका टळला आहे. काही वेळानंतर ते नक्कीच शुद्धीवरती येतील.
तेव्हा कुठे आता ही आनंदाची बातमी ऐकून घरातील सर्वांच्याच जीवात जीव येतो. अर्जुन प्रतिमा व सायलीकडे जातो. तो त्यांना सांगतो की तुमची प्रार्थना फळाला आली आहे. सिनियर त्या संकटातून बाहेर पडला आहे. त्याच्यावरचा धोका टळला आहे. तेव्हा ती बातमी ऐकताच सायली प्रतिमाचा आनंद गगनात मावेनासा होतो. सायली प्रतिमात्यांना म्हणते की पाहताय ना प्रतिमात्या, मी तुम्हाला म्हणाले होते ना की रविराज काकांना काहीच होणार नाही आहे. देवी आई आपल्या पाठीशी आहे. बघा, तिने आज रविराज काकांवर तर एवढं मोठं संकट टाळलं आहे. तेव्हा प्रतिमा देखील खूप खुश असते. परंतु तोचपर्यंत इकडे प्रिया व नागराजची घाबरगुंडी उडालेली असते. नागराज तिथे म्हणतो की प्रिया, अगं हे सगळं काय होऊन बसलं आहे. दादाला तर सगळं काही खरं माहिती आहे की तू त्याची मुलगी नाही आहेस. आता तो शुद्धीवर आला आहे म्हटल्यानंतर तो घरातील सर्वांनाच हे सत्य सांगून टाकेल ना. आपण काय करायचं आहे आता. आपण जबरदस्त अडकलो आहोत. आता आपल्याकडे यातून बाहेर पडण्याचा मार्गच नाही आहे. तेव्हा तिथे प्रिया म्हणते की थोडं तुम्ही शांत व्हाल का. तुमचं हे असली बडबड करण्यामुळे ना मला कळत नाही आहे की नक्की आता काय करायचं आहे. प्रिया तिथे विचार करते की जर तो किल्लेदार बोलूच नाही शकला तर मग काय. तो कोणाला आपलं गुपित फोडूच नाही शकणार. मी त्याची खरी मुलगी नाही आहे हे सत्य तो कोणाला सांगूच नाही शकणार. असा विचार करत प्रिया तिथेच असणाऱ्या एका नर्सला खूप सारे पैशांची ऑफर देते आणि तिच्या गरिबीचा ती फायदा उचलते. तिला पैशांची खूप जास्त गरज असते आणि म्हणूनच ती नर्स प्रियाचं काम करायला तयार होते. परंतु ऑलरेडी ती नर्स इतकी घाबरलेली असते की त्यात जर ते पोलीस केस वगैरे हे सगळं काही प्रकरण आलं तर मग ती नर्स जबरदस्त अडकू शकते आणि तिची नोकरीही जाईल. त्याचबरोबर तिला जेलमध्येही जावं लागेल याची भीती असते. म्हणूनच त्या नर्सने जास्त वेळासाठी रविराजांचे तोंडून शब्द नाही निघणार याचीच फक्त तजवीज केलेली असते. परंतु कायमचं त्यांना त्यांची बोलती बंद करायची असं जरी प्रियाने सांगितलेलं असलं तरी देखील नर्सने तसं काहीच केलेलं नसतं. काही काळासाठी रविराजांची तब्येतीत सुधारणा होणार नाही. ते जास्तीत जास्त असं बोलूच शकणार नाही याची तिने सोय केलेली असते. आणि प्रिया नागराज अजूनही याच भ्रमात असतात की रविराज आता कायमचा बोलणार नाही आणि तो कोणासमोर गुपितही उलगडू शकणार नाही. ज्यावेळी घरातील सर्वच जण रविराज सुट्टीवरती आल्यानंतर भेटायला गेलेले असतात त्यावेळी रविराज जेव्हा प्रियाला पाहतात तेव्हा त्यांच्या डोक्यात तिडीक जाते. रविराज बोलण्याचा खूप प्रयत्न करतात परंतु ते बोलूच शकत नसतात. प्रतिमा त्यांच्यासाठी खूप रडत असते. प्रतिमा त्यांना म्हणते की रविराज सांगा ना नक्की पोलिसाचं प्रकरण काय होतं. तेव्हा तिथे डॉक्टर येतात आणि डॉक्टर त्या सर्वांनाच म्हणतात की प्लीज आत्ता तुम्ही पेशंटला काहीच प्रश्न विचारून हैराण नका करू. त्यांना थोडासा आराम करू देत, त्याचनंतर विचारा. तेव्हा तिथे आता सर्वजण चाललेले असतात. ते डॉक्टरही जातात तर प्रिया पाठीमागे थांबते. प्रिया रविराजांच्या कानात म्हणते की किल्लेदार, तुला हे सत्य समजलं आहे की मी तुझी मुलगी नाही आहे. परंतु हे बघ तुझ्यासोबत नक्की काय घडलं. हेच सगळं तुझ्या खऱ्या मुलीसोबत घडू शकतं याचा तू विचार कर. आता फक्त तुला मी फक्त ट्रेलर दाखवला आहे. पिक्चर दाखवायचा झाला ना तर तू, तुझी बायको आणि तुझी मुलगी कायमचेच मी संपवू शकते एवढं लक्षात ठेव. असं सांगत प्रिया तेथून जाते. रविराज खूप घाबरून गेलेले असतात. रविराजांना काही करून ते सत्य अर्जुन सायलीपर्यंत पोहोचवायचं असतं. दुसऱ्याच दिवशी ज्यावेळी सायली व अर्जुन दोघेही रविराजांची भेट घ्यायला जातात तेव्हा रविराज तिथे सायलीला एक कागद व पेन मागत असतात. त्यांचे इशारे लक्षात आल्यानंतर अर्जुन सायलीला सांगतो की सिनियरला पेन आणि कागद हवा आहे. सायली तिथेच आता रविराजांना पेन व कागद देते आणि रविराज तिथे आता लिहायला लागतात. मूर्ख प्रियाला एवढंही लक्षात आलेलं नसतं की रविराजांची बोलती जरी बंद झाली तरी देखील ते हाताने लिहून दाखवू शकतात आणि प्रियाचा इथेच पर्दाफाश होणार असतो. अचानकपणे अर्जुनला एका क्लायंटचा फोन येतो. म्हणूनच अर्जुन तो फोन रिसीव करण्यासाठी जातो. त्याचनंतर सायलीने रविराजांसाठी जेवण आणलेलं असतं. सायली सांगते की रविराज काका, तुम्ही काळजी करू नका. प्रतिमा त्या बाहेरच आहेत आणि त्यांनी स्वतःच्या हाताने तुमच्यासाठी जेवण बनवलं आहे. मी फक्त आतमध्ये डब्बा घेऊन आले आहे. आणि त्याचनंतर रविराज ती चिठ्ठी कशीबशी तरी लिहून सायलीकडे टाकतात. सायली पाठीमागे वळून पाहते आणि त्यानंतर म्हणते की हे काय रविराज काका, तुम्ही चिठ्ठी इकडे का फेकलीत. तुम्ही माझ्या हातातही देऊ शकला असतात. त्यानंतर सायली ज्यावेळी ती चिठ्ठी उघडून पाहते
तेव्हा तिच्या पायाखालची जमीनच हादरते, कारण त्यावरती लिहिलेलं असतं की सायलीच माझी तन्वी आहे, सायलीच माझी खरी मुलगी आहे, ती प्रिया खोटारडे आहे. तेव्हा सायलीला मोठा धक्का बसतो. सायली रविराजांना विचारते की हे सगळं काय आहे? रविराज काका, तुम्ही खरं सांगताय ना? म्हणजे मला काहीच कळत नाही आहे. तुम्ही माझे खरे बाबा आहात का? प्रतिमा आत्या, तुम्ही माझे खरे आईवडील आहात का? तेव्हा रविराज मान हलवून होकार देतात. सायलीला आनंद गगनात मावेनासा होतो. सायली म्हणते की मग मग ती प्रिया प्रिया खोटी तन्वी बनून वावरते का? सांगा ना. तेव्हा तिथे रविराज पुन्हा मान हलवून होकार देतात. सायलीला आता सत्याचा शोध घ्यायचा असतो. सायली रविराजांना सांगते की तुम्ही अजिबात काळजी करू नका, मी हे सगळं काही प्रकरण शोधून काढते. प्रिया खोटी तन्वी बनून इतके दिवस का राहते ते देखील शोधून काढेन मी. परंतु तुम्ही जसं मला सांगितलं आहे तसं कोणाला सांगण्याचा प्रयत्न करू नका, कारण ती प्रिया कोणत्याही थराला जाऊ शकते. तुम्ही तुमच्या तब्येतीची काळजी घ्या आणि तिला फक्त असंच दाखवत राहा की तुम्ही कोणाला काही सांगितलेलं नाही आहे. ठीक आहे ना? हे गुपित आपल्याकडेच राहील. मी त्या सत्याचा शोध घेईल आणि सर्वांच्या समोर प्रियाचा पर्दाफाश करेन. सायलीने रविराजांना वचन दिलेलं असतं. आता रविराजांनी रहस्याचा खुलासा केला आहे की सायलीच तन्वी आहे, तेही तिच्याच समोर. मग सायली अर्जुनच्या मदतीने त्या सत्यापर्यंत कशी पोहोचेल आणि प्रियाचा पर्दाफाश ती सर्वांच्या समोर कशी करेल, ते आपण येणाऱ्या भागात पाहणार.